सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील नागरिकांना कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन खेळाचा आनंद घेता यावा यासाठी पाटण तालुक्यातील मरळी इथं कोयना दौलत डोंगरी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। हा महोत्सव 2 एप्रिल ते 6 एप्रिल असा 5 दिवसांचा असणार आहे। दुर्गम भागामधून लोकांनी याचा आनंद घ्यावा असं आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात डोंगरी महोत्सव हा उत्साहात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं उद्घाटन देखील मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील कला, संस्कृती आणि खेळांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी यावर्षी डोंगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। सलग 2 वर्ष या डोंगरी महोत्सवाचं आयोजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात येतं। 5 दिवसात एकंदरीत जर बघायला गेलं तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये पोवाडे, भजनी मंडळ, लावणी महोत्सव आणि हिंदी मराठी गीतांचं देखील मोठा ग्रँड फिनाले या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पॅरा रायडिंग असतील, बोटिंग असतील, हॉर्स रायडिंग असतील, उंट सवारी असेल, कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन यांसारखे अनेक वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत। वेगवेगळ्या परभणी या पाटण तालुक्यातील सर्व डोंगर भागातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी येण्यासाठी ज्या बसेस असतील याची सुविधा देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। या भागामध्ये जे डोंगरी नागरिक आहेत, वस्ती आहेत, त्या ठिकाणच्या लोकांना या ठिकाणी येऊन या उत्सवामध्ये सामील करता यावं, त्यांना याचा आनंद घेता यावा। त्याची परभणी आता या 5 दिवसीय डोंगरी महोत्सव या उत्साहामध्ये आपल्याला पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। डोंगरी महोत्सव 2026चा केलेला आहे। त्याच्यानंतर आता बोटिंग स्पॉटचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं। आता फनफेअर म्हणजे मेला, बग्गी राईड याचं या ठिकाणी उद्घाटन होईल। संध्याकाळी पोवाड्यांचा कार्यक्रम आहे। रोज वेगवेगळे आता काय बघतो, कालच्या पावसामुळे फक्त उद्यापासून कृषी, पशु पक्षी, महिला बचत गटांचं जे प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू होईल। खाद्य जत्रा आहे ज्याचं आजच उद्घाटन करतोय आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।